नमस्कार. आपण खालच्या व्हिडिओमध्ये बघितलं परफेक्ट अशी 2 किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची भाजणी. तर आज आपण त्याच पिठापासून अगदी खमंग, खुसखुशीत, तितकीच कुरकुरीत पिठामध्ये आज आपण असं काही साहित्य टाकणार आहोत ज्यामुळे तुमची अगदी संपेपर्यंत पूर्णपणे चकली कुरकुरीत राहील, खुसखुशीत राहील. तर छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे मी आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तुम्हाला सर्वांना माझं एक निवेदन आहे, माझी तब्येत थोडीशी आजारी असल्यामुळे आवाज थोडा वेगळा येत आहे, तर आय होप तुम्ही समजून घ्याल. चला तर मग वेळ न वाया घालवता तितक्याच कुरकुरीत, तितक्याच खुसखुशीत अशा दिवाळी स्पेशल चकलीच्या रेसिपीला आपण आता पटकन करणार आहोत सुरुवात. अगोदर भाजणीची चकली बनवण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी 2 कप भरून पाणी टाकून घेतलेलं आहे. आता एकाच कपाने साहित्य घ्यायचं आहे. तुम्ही कुठलीही घरातली वाटी, कप फिक्स करू शकतात. अगदी चिमूटभर हिंग टाकायचं आहे, 1 चमचा लाल तिखट पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता तिखटाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात. 1 चमचा ओवा टाकून घेतला, 1 मोठा चमचा इथे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे. मी तुम्हाला जसं अगोदर म्हणाली की संपेपर्यंत कुरकुरीत, खुसखुशीत राहण्यासाठी इथे मी 2 चमचे अमूल बटर घेतलेलं आहे. अमूल बटरच्या ऐवजी तुमच्याकडे लोणी असेल तर अतिशय उत्तम, किंवा मग लोणी किंवा बटर नसेल तर तुम्ही 2 चमचे रोजच्या वापरातलं तेल देखील वापरू शकतात. आता ह्याच पद्धतीची अगोदर आपल्याला चांगली खळखळ अशी उकळी आणून घ्यायची, त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. महत्त्वाची टीप आहे, गॅस पूर्णपणे बंद केल्यानंतर चांगल्यापैकी पटापट हे पूर्ण पीठ आहे ते चांगल्यापैकी मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. ही देखील महत्त्वाची टीप आहे. कुठल्याही पद्धतीच्या गाठी न होता आपल्याला पूर्णपणे ही प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. बऱ्याचदा आपण पाणी उकळल्यानंतर गॅस चालू ठेवला की त्यानंतर आपण पीठ घालतो बघा, तर त्यामुळं काय होतं, पीठ जे आहे ते खूप साऱ्या प्रमाणामध्ये मऊ होते व त्यानंतर होणाऱ्या ज्या चकल्या आहेत त्यासुद्धा खूप जास्त प्रमाणात तेल पितात. यावर आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत 5 ते 10 मिनटे. आणि 5 ते 10 मिनटे पूर्ण झालेले आहे. अगदी मौसूत असं हे पूर्णपणे पीठ देखील पूर्णपणे भिजलेलं आहे. आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. हलकंसं कोमट झाल्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याचा तुम्ही हात घेत घेत पूर्णपणे जेवढं तुम्हाला मऊ करता येईल तेवढं तुम्ही पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. थोडंच पाण्याचा हात घ्यायचा आहे, किंचित आपल्याला खूप जास्त देखील पाण्याचा वापर करायचा नाही. आणि पीठ खूप साऱ्या प्रमाणामध्ये मऊसूत झाल्यानंतर चकल्या ज्या काही होतात त्या पूर्णपणे तेलकट होतात, त्यामुळं पीठ टाकल्यानंतर अगोदर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता जवळपास 5 ते 10 मिनटं लागलेलं आहे चांगलं हे मला पीठ मळून घेण्यासाठी. जेवढं तुम्ही मऊसूत कराल तेवढं तुम्हाला चकली टाकताना मध्येच कुठल्याही पद्धतीची चकली तुमची तुटणार नाही. कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघितलेली आहे. ह्याच पद्धतीची कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता चकली बनवताना प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण गोळा घेऊ त्यावेळेस चांगल्यापैकी 1 मिनिटभर एक गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे, जेणेकरून मऊसूत होतो व असा लांबट आकाराचा करून चांगल्यापैकी कुठल्याही पद्धतीची सोऱ्यामध्ये घालताना हवा देखील ठेवायची नाही, जेणेकरून मध्येच चकली तुटल्या जात नाही. व चांगल्यापैकी साच्याचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं. अगोदरचं जे काही टोक आहे त्याला चांगल्यापैकी आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला छोटी किंवा मोठ्या आकाराची जी कुठली तुम्हाला चकली आवडत असेल त्यानुसार पूर्णपणे आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे. आता मी थोड्या छोट्या आकारात चकल्या बनवून घेत आहे. आता शेवटचं टोक किंवा जी काही शेंडी असते ती चांगल्यापैकी दाबून घ्यायची आहे आपल्याला पूर्णपणे, जेणेकरून तेलामध्ये गेल्यानंतर सुटणार देखील नाही. किती परफेक्ट असं हे पीठ झालेलं आहे. कुठल्याही पद्धतीचं इथे तार देखील चकलीची तुटत नाही आहे. मी बऱ्याचशा प्रमाणामध्ये जो काही सोऱ्या आहे तो उंचावर धरलेला आहे, तुम्ही बघतच असाल. अगदी परफेक्ट असं हे पूर्णपणे पिठाचं प्रमाण देखील तयार करून आपण घेतलेलं आहे. आता पिठाचं जे काही माप आहे कपाच्या मापाने घेतलं तर हलकंसं दाबून घ्यायचं आहे. मी तुम्हाला एक टीप महत्त्वाची सांगायला विसरले, कारण पाण्याच्या प्रमाणामध्ये पिठाचं जे काही प्रमाण असतं ते हलकं असतं, त्यामुळं थोडंसं दाबून घ्यायचं आहे.
अगदी परफेक्ट अशा ह्या चकल्या येत आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि ह्याच पद्धतीने बाकीच्या चकल्या देखील आपल्याला बनवून देखील घ्यायच्या आहे. आता तुम्हाला मोठ्या चकल्या आवडत असेल तर तुम्ही मोठ्या आकाराच्या चकल्या देखील बनवून घेऊ शकतात. आणि आता ह्या पद्धतीने पूर्णपणे थोड्या थोड्या चकल्या बनवून घ्यायच्या. एका वेळेस खूप जास्त चकल्या देखील करून घ्यायच्या नाही. सुकल्या की मग त्या तेलामध्ये गेल्यानंतर तुटल्या देखील जातात. सुरुवातीला 5 ते 6 चकल्या करायच्या, तळून घ्यायच्या, त्यानंतर पुन्हा एकदा 5 ते 6 चकल्या करायच्या आणि त्यानंतर तळून घ्यायच्या आहे. आता अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. हलकंसं मी एक कण टाकलेला आहे. अगदी फुलून पटकन वरती आलेला आहे. याचा अर्थ समजून घ्यायचा की चांगल्यापैकी आपलं चकली तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. एका वेळेस जेवढ्या कढईमध्ये चकल्या बसतील तेवढ्याच आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. खूप जास्त देखील आपल्याला पूर्णपणे चकल्या टाकून घ्यायच्या नाही. आणि लगेच देखील आपल्याला झाऱ्याचा हात लावून चकलीची साईड चेंज करायची. कुठल्याही पद्धतीची घाई गडबड करायची नाही. अर्धा मिनिटानंतर झाल्याला थोडीशी कडक जाणवू लागली चकली की त्यानंतरच बाजू आपल्याला पूर्णपणे बदली करून घ्यायची आहे. अगदी मस्तच. आता ह्याच पद्धतीने अर्धा मिनिटानंतर आपल्याला पूर्णपणे चकलीची जी काही बाजू आहे ती चेंज करायची आहे. आता खूप साऱ्या प्रमाणामध्ये बबल्स आलेले आहेत किंवा आलेले होते. जशी जशी तुमची चकली पूर्णपणे तळत जाईल तसे तसे ते बबल्स पूर्णपणे कमी देखील होतील. तुम्ही पाहू शकता तिथे. आता अर्धा ते 1 मिनिटानंतर पूर्णपणे जी काही चकलीमधले जे बबल्स होते ते पूर्ण गेलेले आहेत. आता पूर्णपणे चकली तळण्यासाठी जवळपास मला इथे 3 ते 4 इतकी मिनिटे लागलेली आहेत. आणि चकली तळण्यासाठी पूर्णपणे जो काही गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी ते मध्यम आचेवरच आपल्याला पूर्णपणे चकली तळून घ्यायची आहे. आता पूर्णपणे एक्स्ट्राचं जे ते काही तेल आहे ते नाहीसं देखील झालेलं आहे. कुठल्याही पद्धतीची तेलामध्ये चकली विरघळलेली नाही, मऊ पडलेली देखील नाही. हाताला कडक जाणवली की समजून घ्यायचं तुमची चांगल्यापैकी चकली तळल्या गेलेली आहे. आता ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक चकलीची दुसरी बॅच तळून दाखवत आहे. आता थोड्याशा प्रमाणात मी मोठ्या आकाराच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहे. आता अर्धा मिनिटानंतर चकलीला जो काही झाऱ्या लावायचा आहे तो लावायचा नाही. अर्धा मिनिटानंतरच चकलीची बाजू आपल्याला बदली करून घ्यायची आहे. ही देखील महत्त्वाची टीप आहे, लक्षात असू द्या. कुठल्याही पद्धतीचा फुल गॅस देखील करायचा नाही. फुल गॅसवर चकली केली की ती खूप जास्त मग लवकर मऊ पडते, वरचेवर तळल्या जाते किंवा मग मंद आचेवर देखील जास्त चकली तळायची नाही. खूप जास्त ती देखील तेल पिते. आता मध्यम आचेवरच पूर्णपणे चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. अगदी तुम्ही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर अगदीच तुमच्यासुद्धा चकल्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. आणि आता ह्याच पद्धतीने उरलेल्या ज्या काही चकल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहे. संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत चकली राहण्यासाठी काही टिप बघूयात. तर आता चकली चांगल्यापैकी 4 ते 5 तास चाळणीवर ठेवायची. थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यात भरायची आहे. आता हा पूर्णपणे चकलीचा आवाज ऐकून तुम्हाला कळालेला असेल की किती खुसखुशीत व कुरकुरीत चकली झालेली आहे. छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे आजचा व्हिडिओ बघितला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व मनीषा होम रेसिपीवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.